30 डिसेंबरला एक घटना झाली आणि त्यामध्ये अबू खानचं नाव पोलिसांनी जबरदस्ती ॲड केलं असं म्हणणं आहे त्या बारच्या मालकांचं, ज्यांचं आस्थापनेमध्ये ही घटना झाली आणि त्यांनी आज पत्रपरिषद घेऊन आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया। गौरव, मला सांगा की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? नेमकं एका बिलावरून वाद झाला त्यांचा की हे बिल जास्त कसं का झालं बा। म्हटलं भैया जो रेट है वो हम ले रहे हैं, बस त्याच्यावरून वाद घडता हे झालं घटना। पण याच्यात अबू खानचा काही उल्लेख नाही आहे कुठेच, बस त्याच्यावरून हे तक्रार मी देण्यात आली आहे आणि त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्या। आणि याच्यामध्ये या घटनेमध्ये तुम्ही कुठेतरी अबू खानचं नाव घेतलं होतं की काय? त्या तुमच्या एफ-आय-आर मध्ये अबू खानचं नाव कसं काय आलं? ते कसं काय आलं ते मलाही कळलं नाही ते आतापर्यंत। मग आता तुमचं काय म्हणणं आहे या पूर्ण घटनेवर? ह्या घटनेवर एकच आहे की जे घटना घडल्या, जे व्यक्ती दिसून आले व्हिडिओमध्ये, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अबू खानचं नाव वगळण्यात यावे। आपल्यासोबत वकील सुद्धा आहेत जे या घटनेची पूर्ण माहिती त्यांना माहिती आहे आणि ते सुद्धा केस लढत आहे ही वाली। तर सर्वात आधी तुमचं नाव सांगा। मी ॲडव्होकेट फाजिल चौधरी, मी गौरवचं कंप्लेनंट म्हणून त्याचा ॲडव्होकेट आहे। ही जी घटना झाली त्यांनी मला रात्रीच फोन करून सांगितलेलं होतं की सर अशी अशी घटना तिकडे झालेली आहे। तर मी त्याला म्हटलेलं होतं की जे व्हिडिओ CCTV फुटेज आहे ते CCTV फुटेज काढून तू जे कन्सर्न पोलीस स्टेशन येते ज्युरिस्डिक्शनचं सक्करदरा, त्याच्यात हे सगळं दाखव। आणि त्यांनी हे सगळं प्रॉपरली केलं। याच्यामध्ये अबू खानचं नाव कुठे आलं याच्यामध्ये आम्हाला काहीच माहिती नाही, कारण की आम्ही त्याचं नाव घेतलं नाही, तो CCTV फुटेजमध्ये नाही, तो कोणत्या पण याच्यामध्ये नाही। तर आता डिपार्टमेंटनी त्याचं नाव कसं टाकलं, काय केलं याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही। याचा प्रश्न बेसिकली चांगल्या प्रकारे डिपार्टमेंटच देऊ शकते। एवढंच आमचं म्हणणं आहे की ज्या माणसाचा याच्यामध्ये घेणदेण नाही त्याचं याच्यातून नाव काढण्यात यावं। मग तुम्ही आता अबू खानचं नाव जे आहे ते वगळण्याची मागणी करत आहे, असं का बरं? तुमचं म्हणणं का बरं तुम्ही मागणी करता आहे अबू खानच्या लोकांचं तुम्हाला काही दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का, किंवा ते लोक तुम्हाला काही म्हणत आहे का? दादा, वकिलावरती तर तसं पण कोणी प्रेशर टाकू शकत नाही, पहिली गोष्ट तर ही आहे। दुसरी गोष्ट, अबू खान आहे कोण? 3 वर्ष 4 वर्ष जेलमध्ये राहिलेला माणूस आहे। आमचं फक्त याच्यासाठी आम्ही एवढं म्हणत आहे की विनाकारण कोणाचं नाव त्याच्यामध्ये ॲड करणे आणि त्या विनाकारण माणसामुळे या 3 लोकांना वाचवणे हे डिपार्टमेंटची कला असेल, आमची नाही आहे। आम्ही जे घटना झाली, जे लोक होते त्यांच्यामुळेच आम्ही त्यांचं नाव त्याच्यात दिलेलं आहे आणि तेवढंच आमचं डिपार्टमेंटला मनपूर्वक विनंती आहे की त्यांच्यावरती प्रॉपर कारवाई करण्यात यावी। पोलिसांनी अबू खानचं नाव जे आहे ते जबरदस्ती यामध्ये टाकलं आहे असं तुमचं म्हणणं आहे का? होऊ शकते बहुतेक। आता याच्यामध्ये तर आम्ही काही सांगू शकत नाही ना, पण ॲज ऑन जर आपली कंप्लेंट बघितली, बाकी चीजे बघितली, त्याच्यामध्ये आम्ही कुठेच हे नाव नाही दिलेलं आहे। आम्ही एवढंच, सर्वात मोठं एव्हिडन्स आहे ते आहे CCTV फुटेज। CCTV फुटेजमध्ये 3 लोक दिसत आहे, 4था माणूस कुठून आला? हे प्रश्न तर डिपार्टमेंटनीच करायला पाहिजे स्वतःला की हा माणसाचं नाव कसं? त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नाव नाही, ज्याचं काही घेणदेण नाही, त्याचं नाव याच्यात राहून देणार। अबू खान सोबत नाव जोडल्यानंतर जे 3 आरोपी आहेत त्यांना सुद्धा जे आहे मोठी शिक्षा होऊ शकते, तरी सुद्धा तुम्ही नाव काढायलाच म्हणत आहे? कोणामुळे काय शिक्षा होईल ते ज्युडिशरीचं पार्ट आहे। शिक्षा काय होईल काय नाही होईल ते ट्रायलचं पार्ट झालं। कोणाचं नाव ॲड झाल्यामुळे त्या 3 लोकांना शिक्षा होणार, तर हे सर्वात मोठं प्रश्न तुम्ही ज्युडिशरीवर करताय। माझं एवढंच म्हणणं आहे, शिक्षा सगळ्यांसाठी प्रॉपर आहे आणि कोणाचं नाव, कोणत्या मोठ्या माणसाचं नाव ॲड झालं तर त्या 3घांना शिक्षा होईल हे काहीच म्हणणं नाही। 3घांनी चुकी केली आहे, 3घांना शिक्षा होईल, जे लिहिलेलं आहे ते तर होणारच आहे। तेवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही नाव ॲड केलं अबू खानचं त्या एफ-आय-आर मध्ये, याच्यावर तुमचा आक्षेप आहे, मात्र ज्या 3 लोकांबद्दल तुम्ही कंप्लेंट केली त्यामधल्या त्या लोकांनी जर अबू खानचं नाव त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलं असेल म्हणून त्याचं नाव ॲड केलं असेल, असं काही झालं ते आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे। जे आम्ही कंप्लेंट दिली तेवढं आम्ही नमूद केलेलं आहे, तेवढंच आम्ही पाहिजे आम्हाला। आम्ही बाकी काही कोणी काय दिलं, काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांच्या याच्यामध्ये PCRच्या याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं ते ॲडमिसिबल पण नसते ना। ते काही लिहून काही साईन घेणार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही बोलायचंच नाही त्याच्याबद्दल। आमचं बोलणं याच्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा मेन मोटो हेच होतं की आम्हाला ज्या 3 लोकांवरती कारवाई करायची त्यांच्यावरती करण्यात यावं, एवढीच रिक्वेस्ट आहे डिपार्टमेंटला।
ज्या 3 लोकांनी यांच्या आस्थापनेमध्ये गोंधळ घातला होता त्यांच्या विरोधातच कारवाई व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मात्र आबू खानचं नाव यामध्ये कसं ॲड झालं, आम्ही तर कंप्लेंट केली नव्हती, हा आता तपासाचा विषय बनला आहे. कॅमेरा पर्सन राजेशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.